जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 26वा भाग. निरूपणे मानस आवरावे या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. संसार माया ममता नसावी, निरूपणे मानस आवरावे. संसार माया ममता नसावी, नैराश्यता दुर्लभते असावी. आनंदरूपी भजनी भरावे, निरूपणे मानस आवरावे. कल्याणकारी भवशोकहारी, सत्संगती मानव मूढनारी. ग्रंथांतरी अंतरविवरावे, निरूपणे मानस आवरावे. परत्रीचे साधन सार आहे, नाना प्रकारी तुलना नसाहे. अद्वैत बोधे श्रवणे तरावे, निरूपणे मानस आवरावे. सदा फिरे चंचळ वेशधारी, मनासवे आसन हे थरारी. निरंजनी माईकते पहावे, निरूपणे मानस आवरावे. पहावयाते नयनी दिसेना, येतः प्रसंगी पळही वसेना. तया विवेके करी पालटावे, निरूपणे मानस आवरावे. नाना परी हे धरिता धरेना, कल्पितसे ते सरता सरेना. द्रष्टेपणे आपणही नुरावे, निरूपणे मानस आवरावे. नामाथिळे साधन साधित आहे, कडा कपाटी हुनी जात आहे. ज्ञातेपणे मी पणवो सरावे, निरूपणे मानस आवरावे. ब्रह्मादिका मानस आवरेना, नाना उपायी मरता मरेना. ते निर्गुणी पांगुळता मरावे, निरूपणे मानस आवरावे. झाले तिन्ही देवतीही गुणांचे, निस्संग होती तरी निर्गुणाचे. निरावलंबी मजमी हरावे, निरूपणे मानस आवरावे. जनी मना वाचुनी सुख नाही, मनेची लाभे गुज सर्व काही. परंतु ते स्वाधीन हो करावे, निरूपणे मानस आवरावे. श्रीराम. संसार माया ममता नसावी. अध्यात्म मार्गामध्ये मनाचं उन्मन करावं असं सांगितलं जातं, पण त्यासाठी आधी त्या मनाला आवरावं लागतं. आम्ही मनाचे गुलाम न होता त्याला आमच्या ताब्यात ठेवणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. तेव्हा सद्गुरू कृपेने मनाचं उन्मन होतं. म्हणून श्री समर्थ या करुणाष्टकात निरूपणे मानस आवरावे असा संदेश देतात. निरूपण हा शब्द आपण सहजपणे वापरतो. निरूपण म्हणजे अद्वैताचं विवेचन, शाश्वताचं विवेचन. निरूपण म्हणजे ब्रह्मचैतन्याचं निरूपण. निरूपणामध्ये विषयाचं लक्षण, स्वरूप आणि प्रमाण यांनी प्रतिपादन केलेलं असतं. स्वाध्याय साधना पान 107. अध्यात्माशी जोडलं जाण्याकरता कथा, कीर्तन, प्रवचन, निरूपण, व्याख्यान यांचं श्रवण करून सारासार विचार विवेकाने अनुभव घ्यावा लागतो. कथा कीर्तनात पूर्वरंग आणि उत्तररंग असतो. त्यात पूर्वरंगात ब्रह्मचैतन्याचं, शाश्वताचं विवरण असतं, जे अध्यात्माशी जोडलेलं असतं.
प्रवचन म्हणजे भगवंताविषयीचं समर्थन आणि विषय प्रतिपादन सोप्या पद्धतीने मांडून उदाहरणं दृष्टांत देऊन विषय खुलवून सांगितला जातो. व्याख्यान म्हणजे विविध विषयांवरचं उत्तमोत्तम उद्बोधक अर्थपूर्ण सकारात्मक माहिती असते ज्याच्यामध्ये ते व्याख्यान. निरूपणामध्ये अद्वैताचं खोल ज्ञान दिलेलं असतं. म्हणून निरूपण ऐकायला अत्यंत एकाग्रता असावी लागते. आणि श्री समर्थसुद्धा निरूपणाचं श्रवण एकाग्र होऊन केलं तर त्या ब्रह्मचैतन्याचं ज्ञान सारासार नित्यानित्य विवेकाने होते आणि मनाला आवरता येतं असं या करुणाष्टकात सूचित करतात. यातला चौथा चरण निरूपणे मानस आवरावे असा आहे. निरूपण म्हणजे काय? सगुण कथा या नाव कीर्तन. अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षुन निर्गुण बोलत जावे. 4:2-23. अद्वैताचं निर्गुण निराकार विवेचन आणि प्रतिपादन करणं याला निरूपण म्हणतात. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांच्या पलीकडे असणारं ब्रह्मचैतन्य सामान्य माणसाला जाणता येण्यासारखं नाही. ब्रह्मचैतन्याशी समरस होण्यासाठी लागणाऱ्या व्यावहारिक पद्धतीचं मार्गदर्शन निरूपणातून केलं जातं. ते समजण्यामध्ये मानस आवरावे असा आग्रह श्री समर्थ करतात. कारण संकल्प विकल्प तेची मन. 17:8-6. संकल्प विकल्प मनामध्ये द्वैत निर्माण करतात. करू न करू ऐसे वाटले ते मन. ते मन कायम द्विधा असतं. मन तेची माया असं असल्यामुळे मन मायेमध्ये रमतं. मन दिसते मात धरावे ज्याचे त्याने आवरावे. 18:10-17. मन ही दृश्य वस्तू नाही जी पकडता येईल. ते दिसत नाही म्हणून ते ज्याचं त्यालाच आवरावं लागतं. जर त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर त्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. त्या मनावर त्याला निरूपण ऐकताना स्थिर करावं लागतं. तेव्हाच अंतरात्म्याचा अनुभव घेता येतो. आनंदरूपी भजनी भरावे. ब्रह्म परब्रह्म आनंदरूप आहे. आपण त्याचा अंश आहोत म्हणून आनंदरूप असतो. जीवन जगण्याचं उद्दिष्ट आनंद प्राप्ती हेच असल्यामुळे आनंद प्रत्येक जीवाला हवा असतो. अर्थात ही आनंद प्राप्ती समाधानाची असेल तर ती शाश्वत असते. विषयांची असेल तर अशाश्वत असते. आनंद याचा अर्थ स्वानंद, निरपेक्ष, त्रिगुणातीत आनंद, ब्रह्मानंद. अध्यात्मात रुची असणाऱ्यांना, स्वानंद साम्राज्यात लीन झालेल्यांना तो आनंद प्राप्त होतो. उदाहरणार्थ नावलौकिक आपल्याला असलेलं अध्यात्मज्ञान, यामुळे होणारा आनंद, यामुळे मिळणारा आनंद हा त्रिगुणात्मक असतो. पण ब्रह्मानंद, आत्मानंद हा गुणातीत असतो. कारण तिथे मनाचं उन्मन झालेलं असतं. समर्थांनी घर सोडलं तेव्हाच त्यांची समाधान स्थिती, आनंद स्थिती होती. परब्रह्मस्वरूप रामाची इच्छा आहे त्याप्रमाणे घडणार आहे अशी धारणा आणि राम करता ही भावना होती. अर्थात मन आवरून धरलं तर जीवाला ब्रह्मानंद प्राप्ती होते. ते कसं आवरायचं? तर निरूपणामधून जीवनात नैराश्य कसं असावं ते श्रवण करून त्यानुसार आचरण करावं. आशा ही भविष्यातील असते. असं केलं तर असं होईल का म्हणून भविष्यातील कामनेत रमून जातो. ममता, आसक्ती ही झालेल्या गोष्टींबद्दल, भूतकाळात घडलेल्या घटनांची असते. पण भविष्यकाळातील आशा न धरता म्हणजे निराशी, भूतकाळातील आसक्तीत न रमता म्हणजे निर्मम. म्हणून भगवंत गीतेमध्ये सांगतात, निराशीर निर्ममो भूत्वा. निराशी या शब्दाचा अर्थ निराश असा नसून आशारूपी बंधनातून मुक्त झालेला असा आहे. संसारात जशी प्रत्येक गोष्टीची आशा असते तसंच परमार्थात सुद्धा ईश्वर प्राप्तीची इच्छा असतेच.
पण नित्यतृप्त, नेहमी या बंधनातून मुक्त असतो. इच्छा, कामना या देहबुद्धीच्या असतात. म्हणून हरिकीर्तने प्रीती रामी धरावी, देहबुद्धी निरूपणी विसरावी. मनाच्या श्लोकात म्हटलंय 103 नंबरच्या. समर्थ सांगतात, कल्याणकारी भव शोकहारी. ते शाश्वत तत्व कल्याणकारी आहे. कल्याण म्हणजे सर्वंकषहित. त्यात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक सगळं आलं. तसंच ते भवसागरातून बाहेर काढणारं आहे. सत्संगतीमुळे ते मूढजनांना जाणता येतं. संतांच्या संगतीत त्यांची निरूपणं ऐकून, त्यांचे ग्रंथ विवरण, अद्वैत बोधाचं श्रवण करून, त्याचा मनापासून विवेकाने विचार करून मनाला आवरता येतं. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे. 7.6.5. निरूपण श्रवणाने मन अंतराकाशात विहार करतं. अंतर्मुख होऊन ब्रह्माकार सुद्धा होतं. पुन्हा वृत्तीरूप होतं. कारण ते अतिशय चंचल आहे. एका जागी स्थिर राहत नाही. वेगवेगळ्या विषयात रमतं. स्थिर आसनात स्वतःही बसत नाही आणि आपल्यालाही बसू देत नाही. मनाला आवरता येत नाही. तसंच ते डोळ्यालाही दिसत नाही. पण त्याच्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. मन तिथे असेल तरच घडलेलं श्रवण कळतं. मनाच्या बाबतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशी आपली स्थिती असते. म्हणून मनाला निरूपणाच्या ठिकाणी बांधून ठेवावं लागतं. त्या निरंजन, अतिशय शुद्ध, विमल ब्रह्म अशा परब्रह्माची कुणाशी तुलना करता येत नाही. मनास मिळता मन पाहोन येते निरंजन. आपलं मन दुसऱ्या मनाशी तदाकार करता येऊ लागलं तर निरंजन परमात्मा स्वरूपात अनुभवण्याची शक्ती येते. म्हणून अशा एकमेवा द्वितीय ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी या मनालाच शरण जावं लागतं. मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं त्याला प्रेमाने चुचकारून तिकडे न्यावं लागतं. तया विवेके करी पालटावे, निरूपणे मानस आवरावे. असं हे मन स्वाधीन करायचं असतं. मन बुद्धीला वळण लावण्यासाठी आधी इंद्रियांना वळण लावावं लागतं. कारण इंद्रिय बुद्धीपेक्षा मनाच्या ताब्यात जास्त असतात. निर्गुण शाश्वतात रमणं मनाला अवघड जातं. ते मन आवरण्यासाठी आसक्तीतून बाहेर पडावं लागतं. याचा अर्थ सर्व गोष्टींचा आनंद, स्वाद घ्यायचा, पण त्यात अडकायचं, रमायचं नाही. नाही कशात रमायचे, श्रीराम जयराम म्हणायचे. मन कुठे कुठे बाहेर हिंडायला गेलं तर त्याला धरून परत जागेवर आणायचं. हे आपल्या हातात असतं. ते दिसत नाही हे मान्य आहे, पण दिसतं ते सगळं खरं असतंच असं नाही. हे मनाला विवेकाने सांगायचं. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, रंग माझा वेगळा, ही धारणा हवी. त्यासाठी न दिसणारं मन ताब्यात असणं गरजेचं आहे. सगुण साधना करून त्याला एकाग्र व्हायची सवय लावायची आणि निर्गुणाकडे वळवायचं. त्यासाठी हळूहळू त्रिगुणाचं आलंबन सोडायचं. मी सत्वगुणी, माझ्यात तमोगुण नाही असे त्रिगुणात्मक विचारसुद्धा मनातून काढून त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यासाठी या मनबुद्धीचीच गरज असते. हळूहळू निर्गुण साधना करताना आपोआप हेच मन संसार मायेत असूनसुद्धा त्यात रमत नाही. संसारी असता मुक्त, तोची जाणावा संयुक्त, अखंड पाहे युक्तायुक्त, विचारणा हे श्रीराम. 12.8.8. सारासार विचार करून सत्संगतीने अद्वैताच्या श्रवणात, नामात जे नाम रमतं हे अत्यंत सोपं आणि सुलभ साधन म्हणून प्रसिद्ध आहे. नामाथिळे साधन साधत आहे. नामाथील म्हणजे नामवंत, प्रख्यात. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग भोगावे, हाची सुबोध गुरुचा भोगासंगे कुठे न गुंतावे, असं श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात.
मन चंचल आहे, ते कधी कुठून निसटून जाईल सांगता येत नाही. ब्रह्मादिका मानस आवरेना, कारण हे मन ब्रह्मादिकांना सुद्धा आवरता येत नाही. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे देवसुद्धा त्रिगुणाचे आहेत. त्यांना सुद्धा गुणातीत व्हावं लागतं, तेव्हा मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे समाधान, निर्द्वंद्व अवस्था आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन, असं 2 अध्यायात भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात. सर्व काही त्रिगुणयुक्त आहे, त्यामुळे तू त्रिगुणातीत हो. सुख दुःख, जय पराजय, लाभ हानी ही सगळी द्वंद्व आहेत, त्याच्या पलीकडे जा. नित्य सत्वस्थ रहा. जो नित्य निरंतर परमात्मा आहे त्याच्यामध्ये स्थित हो. त्रिगुणातीत असा ब्रह्मानंद प्राप्त होईल. त्यासाठी प्रथम मनाला आवरावं लागतं. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी नष्ट होऊन मी पण गळून पडतं. प्रत्येक गोष्टीत साक्षी रूपाने राहायला शिकतं. निर्गुण उपासनेचं महत्त्व श्री समर्थ सांगतात, कारण ते अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. सर्व चराचरात ते तत्व आहे, त्यात त्याला पाहावं, हे अद्वय आहे. पण तेच एकम एव अद्वितीय असं परब्रह्मच सर्वत्र भरलेलं आहे, हे पाहणं अद्वैत आहे. त्यासाठी निर्गुणाची उपासना, अनन्य भक्ती लागते. दृढ होता अनुसंधान, मन झाले उन्मन, पाहो जाता माया नसे, द्वैत निमाले अनायासे. समर्थांचा अभंग आहे गाथेमधला 785वा. संसार प्रपंचात मनापासून आपण सर्व गोष्टीत रमतो. त्यातून आपल्याला सुख मिळतं असं वाटतं. ते विषयांचा उपभोग घेतं, आनंदात राहण्याचा प्रयत्न करतं. पण हळूहळू सत्संगतीमुळे भक्तीकडे वळतं, तिथेही रमतं आणि शाश्वत अशाश्वत फरक जाणू लागतं. क्षणभंगूर आनंदात सुख आनंद नाही, तो शाश्वतात आहे हे त्याला समजतं. संतांची निरूपणं ऐकून सगुणाच्या आधारे निर्गुणाकडे जाण्याचा प्रयत्न करतं आणि तेच मन उन्मन झालं की त्याला या गुह्यातील गुह्य असलेल्या आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून या मनाला आवरून त्याला योग्य ठिकाणी स्थिर करण्यासाठी आपल्याच मनाने त्या धावणाऱ्या मनाला स्वाधीन करून प्रयत्नपूर्वक एकाग्र केलं की ते गुज त्याला प्राप्त होतं. गुज म्हणजे सहसा लक्षात न येणारी श्रेष्ठ गोष्ट. स्वहित लाभावं म्हणून जिव्हाळ्याने सांगणं, असं परमपूज्य वरदानंद भारती म्हणतात. श्रवण मनन आचरणाने हे साध्य होतं. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. समर्थांचा मनाचा श्लोक आहे 202 क्रमांकाचा. प्रयत्न करणंही मनाच्या स्वाधीन आहे, म्हणून त्या मनाला संतांच्या निरूपणाने आपण आपल्या स्वाधीन करावं. विषय प्रपंचात रमणाऱ्या खोट्या मीच्या स्वाधीन न करता आत्मानुसंधानात राहणाऱ्या खऱ्या मीच्या स्वाधीन केलं म्हणजे त्या मनाचं उन्मन होतं. जनी मना वाचुनी सुख नाही, मनेची लाभे गुज सर्व काही, परंतु ते स्वाधीन हो करावे, निरूपणे मानस आवरावे. असा महत्त्वाचा संदेश श्री समर्थ या करुणाष्टकामधून देतात. श्रोते हो, आपल्या मनाशी नेमकेपणाने आणि योग्य मार्गाने संवाद करायला सांगणारं हे समर्थांचं करुणाष्टक. मन वढाय वढाय असं असलं तरी त्याला जागेवर आणण्याचे उपाय संध्याताईंनी आपल्या विवेचनातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तेव्हा निरूपणे मनाला आवरण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच विराम घेऊया आणि पुढच्या भागात जरूर भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.